हॅलो लवली यूट्यूबर्स मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. उन्हाळी वाळवणाच्या पदार्थामध्ये आज आपण तांदळाच्या पापडाची रेसिपी पाहणार आहोत. जेव्हा पण आपण तांदळाचे पापड करायला घेतो त्यावेळेस आपला तासनतास वेळ याच्यामध्ये जातो आणि शिवाय काही ना काही छोटी-मोठी चूक तरी होतच असते. तर आज आपण त्यासाठी अगदी इन्स्टंट पापड कसे करायचे आणि एक छोटीशी ट्रिक वापरलेली आहे. त्यामुळे तुम्हाला तासनतास तांदळाचं पीठ शिजवत बसावं लागणार नाही. अगदी कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये मी या ठिकाणी पापड तयार केलेले आहेत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी मी 1 कप तांदूळ घेतलेला आहे, की तांदूळ जो आहे तो रेशनिंगचा आपला नॉर्मलवाला घेतलेला आहे. रेशनिंगचा तांदूळ असल्यामुळे याच्यामध्ये खूप सारी घाण असते, त्यामुळे साधारणपणे 2 ते 3 पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याच्यावरची पूर्णपणे घाण निघून गेलेली आहे. मी या तांदळाला पूर्ण 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तिसऱ्या वेळेस याच्यामध्ये उरलेली पूर्ण घाण जी आहे ती निघून गेलेली आहे. आणि या तांदळाला मी फॅनच्या वाऱ्याला हडकवून घेतलेला आहे. साधारणपणे अर्धा तास तांदूळ वाळण्यासाठी लागला होता. आता याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा तांदूळ मी ट्रान्सफर करून याची बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक अशी पावडर तांदळाची तयार झालेली आहे. आता या तांदळाच्या पिठीचीच आपण पापड तयार करणार आहोत. पापड तयार करण्यासाठी साधारणपणे एक छोट्या साईजचा कुकर आपल्याला लागणार आहे. तर या ठिकाणी मी छोट्या साईजचा कुकर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जेवढं आपण तांदूळ घेतलेला आहे, तेवढंच या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच कपाने 1/4 कप म्हणजे साधारणपणे 1 कप तांदूळ असेल, तर 1 कप आणि 1/4 कप एवढं पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मी सुरुवातीला मीठ घातलंय आणि त्यानंतर 1/4 टीस्पून छोटा चमचा जो असतो आपला, तो बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 1/4 टीस्पूनच बेकिंग पावडरसुद्धा घेतलेली आहे. पाण्याला ज्यावेळेस खदखदून उकळी येते, त्यावेळेस गॅसची फ्लेम जी आहे लो करायची आहे आणि त्याच्यामध्ये एका हाताने तांदळाची पिठी मिक्स करत दुसऱ्या हाताने विस्करने ही पिठी पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे. ज्यावेळेस ही पिठी पूर्णपणे मिक्स होईल, तांदळाची पिठी आणि पाणी आपण समान प्रमाणात घेतल्यामुळे पीठ जे आहे लगेच फुगतं आणि त्यानंतर अशा पद्धतीने एकदम घट्टसर असं पीठ दिसतं. असं पीठ दिसलं म्हणून याच्यामध्ये थोडंसं सुद्धा पाणी आपल्याला घालायचं नाही आहे. आता या स्टेजला कुकरचं टोपण जे आहे ते बंद करून घ्यायचं आहे आणि या कुकरला आपण साधारणपणे 2 शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. तर 10 ते 15 मिनिट हे पीठ शिजण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत. साधारणपणे टोटल पापड तयार करण्यासाठी मला अर्धा तास एवढा वेळ लागलेला आहे. कुकरची 2 शिट्ट्या झाल्या की गॅसची फ्लेम जी आहे लगेचच बंद करायची आहे आणि कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. ज्यावेळेस कुकर पूर्णपणे थंड होईल त्यावेळेस ओपन केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता पीठ जे आहे अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. आता याला एखाद्या प्लास्टिकच्या पेपरवर अशा पद्धतीने बाजूला काढून घ्यायचं आहे आणि पाण्याचा हात लावून या पिठाला व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे. पीठ जे आहे अगदी पांढरं शिपट आणि अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. आता याला साधारणपणे 5 मिनिटं व्यवस्थित पाणी लावून तिंबून घ्यायचं आहे. पाणीसुद्धा जास्त लावायचं नाही आहे. जर पीठ थोडंसं चिटकत असेल तरच तुम्ही पाण्याचा वापर या ठिकाणी करायचा आहे. आता ज्या पण साईजचे तुम्हाला पापड तयार करायचे आहेत त्या साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि पापड कसे तयार करायचे ते सुद्धा मी या ठिकाणी दाखवत आहे. पापड जे आहे तुम्ही साधारणपणे 3 पद्धतीने तयार करू शकता. सुरुवातीला एक पद्धत दाखवते. तर एक गोळा आधी एका प्लास्टिक पेपरवर ठेवलेला आहे आणि छोट्या साईजचा एक प्लास्टिक पेपरचा तुकडा मी कट करून घेतलेला आहे. त्याच्यावर तुमच्या घरामध्ये जी नॉर्मल प्लेट वगैरे असते त्याच्याने थोडंसं असं प्रेस करून हे पापड तयार होतात. मग हाताने जर तुम्हाला थोडेसे जाडसर वाटले तर या पापडांना थोडंसं पसरवून याला व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे. तर हे पापड तयार होतात आणि प्लास्टिक पेपर याला बिलकुल चिटकत नाही. पीठ जे आहे व्यवस्थित शिजलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी पापडसुद्धा प्लास्टिक पेपरला चिटकणार नाहीत. तुम्ही इथे पाहू शकता पापड अगदी इझिली हातानेच व्यवस्थित निघतात. आता याला कडक उन्हाला 2 दिवस आपण व्यवस्थित वाळवून घ्यायचं आहे. आता ही तर झाली पहिली पद्धत. दुसऱ्या पद्धतीमध्ये प्लास्टिक पेपरला सेम पद्धतीने घेऊन तुम्ही हातानेच या पापडाला पसरवून घेऊ शकता. हाताने पसरवत असताना बोटं थोडीशी दुखतात, पण पापड जो आहे लगेचच पसरला जातो आणि जेवढा पण पातळ पापड तुम्हाला हवा आहे, तेवढा पातळ पापड तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता. हे पहा पापड अगदी मोठ्या साईजचे पापड मी या ठिकाणी करत आहे. आता हा सेकंडवाला पापडसुद्धा अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे. यालासुद्धा तुम्ही अगदी
इझिली काढू शकता. पापडाचं पीठ किती व्यवस्थित तयार झालं आहे इथे तुम्ही पाहू शकता. पापड जे आहेत प्लास्टिकला थोडेसे सुद्धा चिटकत नाही आहेत. आता तिसरी पद्धत म्हणजे नॉर्मलवाली आपल्या बेलण्याने याला अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटते की पापड व्यवस्थित झालेला आहे त्यावेळेस हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जी पण पद्धत सोपी वाटत आहे त्या पद्धतीने तुम्ही हे सर्व पापड तयार करू शकता. आपल्या घरामध्ये जो सोरा असतो त्याला शेवचा अशा पद्धतीचा साचा असतो. त्या साच्याने सुद्धा तुम्ही याचे पापड तयार करून घेऊ शकता. हे पापड तर अगदी इन्स्टंट होतात आणि अगदी कमी मेहनतीमध्ये होतात. सोऱ्यामध्ये मी पीठ घालून घेतलेलं आहे आणि याचे तुम्हाला ज्या पण साईजचे पापड हवे आहेत त्या साईजचे पापड तुम्ही घालून घ्यायचे आहेत. या ठिकाणी पाहू शकता पापड किती व्यवस्थित निघत आहेत. याचे तुम्ही छोटे छोटेसे तुकडे करून अगदी कुरकुरे वगैरे जसे आपण तयार करतो तशा पद्धतीचे पापडसुद्धा याचे तयार करू शकता किंवा लांब लचक असे पापडसुद्धा तयार करू शकता. या ठिकाणी सर्व उरलेल्या पिठाचे मी अशा पद्धतीचेच पापड घालून घेतलेले आहेत. हे पापड तुम्हाला करण्यासाठी जास्त मेहनतसुद्धा लागत नाही आणि अगदी कमी वेळेमध्ये भरपूर सारे पापड या ठिकाणी तयार होतात. या ठिकाणी पाहू शकता पीठ जे आहे अगदी व्यवस्थित शिजल्यामुळे किती छान असे पापड तयार झालेले आहेत. 2 दिवस कडक उन्हाला मी हे सर्व पापड वाळवून घेतलेले आहेत. वाळल्यानंतर सुद्धा या पापडांना कुठेही चीर पडलेली नाही आहे किंवा या पापडांचा कलरसुद्धा चेंज झालेला नाही आहे. अगदी पांढरे शिपट असे परफेक्ट असे पापड तयार झालेले आहेत. 4 ते 5 वर्ष जरी स्टोअर करून ठेवलं तरीसुद्धा या पापडांना काहीही होत नाही. आता काही पापड आपण तळूनसुद्धा पाहणार आहोत. या ठिकाणी कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि अगदी कडक गरम करून याच्यामध्ये 1 बाय 1 आपण पापड तळून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये पाहू शकता हे पापड अगदी चौपट फुललेले आहेत आणि शिवाय कलरसुद्धा अगदी परफेक्टली पांढरा आलेला आहे. अगदी परफेक्ट हे पापड तयार झालेले आहेत. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर जर माझ्या व्हिडिओला नवीन असाल, तुम्हाला ही रेसिपी जर खरीच आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तसं लिहून सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. तर आपण जे सोऱ्याच्या मदतीने तयार केलेले पापड होते ते सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला तळून दाखवत आहे. तर हे सुद्धा अगदी चौपट पाचपट फुलतात. या ठिकाणी पहा आपण जे पापड तळून झालेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता यांचा कलर किती सुंदर असा पांढरा शिपट जसा आपण बाजारातून वगैरे विकत्रीचे पापड आणतो तशाच पद्धतीचा याचा कलर आलेला आहे आणि खायला सुद्धा अगदी खमंग आणि खुसखुशीत तयार झालेले होते. हे जे पापड आहेत ते सोऱ्याच्या मदतीने घातले होते. एक कट करून दाखवते. अगदी परफेक्ट असे हे सुद्धा पापड तयार झालेले आहेत.